गीतेची शिकवण अफाट आणि विविध परिस्थितीमध्ये लागू पडणारी असली तरी व्यवसायामध्ये सुद्धा त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे आणि त्यात काही महत्वाचे पॉइंट्स मी ते सांगणार आहे. पहिला म्हणजे तुमच्या ध्येयाबद्दल स्पष्ट व्हा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की त्याने त्याच्या ध्येयाबद्दल स्पष्ट असले पाहिजे आणि त्याच्यावर कितीही अडथळे आले तरी त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल स्पष्ट असता तेव्हा प्रेरित राहणे आणि ते साध्य करण्यात तुम्हाला मदत करणारे निर्णय घ्यायला सोपे होते. दुसरं म्हणजे परिणामांशी म्हणजेच रिझल्टशी संलग्न होऊ नका. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की त्याने त्याच्या कृतीच्या परिणामांशी संलग्न राहू नये. व्यवसायात हे महत्वाचे आहे कारण आपल्या प्रयत्नांचे परिणाम नियंत्रित करणे अनेकदा अशक्य असते. आपण फक्त आपले सर्वोत्तम प्रयत्न करू शकतो आणि व्यवसाय ठेवतो की विश्व बाकीची काळजी घेईल. तिसरं म्हणजे अधिक चांगल्यासाठी त्याग करण्यास तयार राहा. गीतेमध्ये अर्जुनाला एक कठीण निर्णय घेण्यास सांगितले आहे. एकतर त्याने त्याच्या मित्राविरुद्ध आणि कुटुंबाविरुद्ध लढा किंवा लढण्यास नकार द्या आणि त्याला बॅड म्हणून लेबल लावा. तो लढणे निवडतो जरी त्याचा अर्थ त्याग करणे असला तरी. व्यावसायिक नेत्यांना त्यांच्या कंपन्यांच्या मोठ्या भल्यासाठी अनेकदा असाच त्याग करावा लागतो. हे कठीण असू शकते परंतु हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की अल्पकालीन आरामापेक्षा दीर्घकालीन ध्येय अधिक महत्वाचे आहे. चौथा म्हणजे अडथळ्यांचा सामना करताना निर्भय राहा. अर्जुनाला प्रथम लढण्याची भीती वाटत होती पण त्याने आपल्या भीतीवर मात केली आणि त्याला जे करायचे ते केले. व्यावसायिकांना अनेकदा समान आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यांना अपयशाची भीती वाटू शकते परंतु त्यांना यश मिळवायचे असेल तर अडथळ्यांचा सामना करताना निर्भय असण्याची गरज आहे. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन टॉपिकवर मी व्हिडिओ बनवत राहील. थँक्यू गाईज.